डॉगेश भाई घ्यायला टायराचा वास घेतली, त्यानंतर फुल नशेमध्ये झोपी गेले. ते कसं झालं सांगतो या. तर नमस्कार मित्रांनो, मी संगम पाटील, स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या मिनी ब्लॉग मध्ये. आपला जायचं होतं पोर्टर ऑफिसला बानेरला. एमटी कशाला जायचं म्हणून पाशांची एक ऑर्डर उचलली. गेलं पिकअप लोकेशनला, असं काय मटेरियल होतं, पिकअप केलं आणि निघालो बानेरकडे. आणि दिलं नेऊन पटकन ड्रॉप लोकेशनवर. तिथून पोर्टरच्या ऑफिसला गेलं. तिथे गेल्यावर समजलं पोर्टर ऑफिस इथून गायब झाले. मग पोहोचलो पोर्टरच्या नवीन ऍड्रेसला. ऑफिसमध्ये आपलं फक्त 2 मिनिटाचं काम होतं. पोर्टरच्या ऑफिसमध्ये असे 3 माकडं आहेत ज्यांचं तोंड बघितलं की डोकं फिरते. ते कोण असतील तुम्हीच सांगा आता. 1 तास वाट बघितलं पण रिटर्न ऑर्डर काय घंटा भेटली नाही. मग निघालो एमटीच भोसरीकडे. जाताना वाटत गाडी पंक्चर झाली. ये भगवान क्या जुलूम है. आता पंक्चर काढणारा भाऊ एवढा डिप्रेशन मध्ये होता की त्याला बघून मी डिप्रेशन मध्ये गेलो. अंजले अंजले तू मुझे त्यांना म्हणला लय मोठा आहे, चिटी बसते का नाही की. त्याला म्हणलं बसव कस तरी. कसं आहे डॉगेश भाई, फार टायराचे वास घेतले आणि सट्ट झोपी गेले. एवढी काय नशा होती की टायरात काय बोलायचं आता. त्यानंतर मस्त पाणीपुरी खाऊन घेतलं आणि निघालो भोसरीकडे. आपल्या घ्यायचं होतं कानातले बोळे. हे असं जरा आवडलं होतं. 6 महिन्याची वॉरंटी आहे. अजून काय पाहिजे. इथं प्रत्येक गोष्टीला वॉरंटी आहे, फक्त माणसाला सोडलं तर. ये बड़ी अच्छी बात कही आप. त्यानंतर गेलो अमोल फुटवेअरला. तिथं जाऊन हे वॉच घेतलं कारण ते ऑफर मध्ये चालू होती. मग पेट्रोल पंपावर जाऊन रॉकेल टाकलं आणि निघालो कडेकडेने घराकडे. तर भावांनो, आजचा ब्लॉग आवडल्यास नक्की लाईक कमेंट शेअर करा. फॉलो करायला अजिबात विसरू नका. भेटू आपल्या पुढच्या ब्लॉग मध्ये. जय महाराष्ट्र भावांनो.